कुणबी आहेत असं तुम्ही हे सगळं दिल्यानंतर त्याला सर्टिफिकेट द्या. वी रिस्पेक्टफुली सबमिट दॅट as was have seen on all national काही ते दिलेलं आहे. Under the tremendous pressure of the powerful community and without it being put before the cabinet, without calling for considering any objections and suggestions, and without considering the protection objections of the members that constitutes the other backward classes in the state, we therefore have no choice but to write to you seeking withdrawal of the seats. याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की हे सगळं तुम्ही 2/9चा हा जो GR जो आहे तो काढला, तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे. आणि मग ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय झालेली नाही. आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत. आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्याकडे आलेलो आहोत. रिस्पेक्टफुल सबमिट दॅट अदर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी रिझर्वेशन प्रोव्हाइडेड टुडे इज ॲप्लिकेबल टू मोर दॅन 350 जातींना हा लागू आहे. आणि हा 2/9चा हा GR आहे required to be suitably modified and clarified so that it does not impugn upon the rights of this category. हे 350% जास्त जाती आहेत त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशाप्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती. आमच्या मते जे आहे नीड्स टू बी विथड्रॉल और रिवाइव अँड सुटेबली मॉडिफाईड सो दॅट इट डज नॉट अफेक्ट दी. आमच्या मते एक तर विथड्रॉ करा किंवा याच्यामध्ये काही योग्य ते अमेंडमेंट करा की जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही. फर्स्टली वी ऑब्जेक्ट टू द यूज ऑफ टर्म मराठा कम्युनिटी. आम्ही मराठा कम्युनिटी मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी, नाही त्याने ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठा म्हणायला पाहिजे. हे काही न म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला. द फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर टू डिफरंट कास्ट, दोन्ही वेगवेगळे समाज आहेत, इज ऑल्सो रिकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बाय नोटिफाईंग कुणबी ॲज ओबीसी अँड द मराठा कम्युनिटी ॲज सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड कम्युनिटी. कारण सरकारनं सुद्धा कुणबी हे ओबीसी आहेत म्हणून सांगितलं आणि मराठा जे आहे हे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत हे सरकारने सुद्धा कबूल केलं. आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे 2024मध्ये ACBC ॲक्ट जो आहे मराठा समाजासाठी तो पास झालेला आहे आणि त्यांना 10% रिझर्वेशन जे आहे हे शासनाने त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये या मराठा समाजाला दिलेला आहे असं समजून की हे. आणि त्यांनी जे आहे हे जे आहेत एज्युकेशनली जे आहे किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड असू शकतात परंतु ते सोशली बॅकवर्ड नसतं. बरोबर. Therefore, using the term Maratha community in the Act of OBC वगैरे वगैरे to facilitate more persons from that community to obtain OBC मध्ये त्यांना घालणं हे चुकीचं आहे. Secondly, the various pronouncement of the Supreme Court. The Supreme Court ने सांगितलं the High Court and the constituencies and the consequent acts passed by the state legislature streamlining the qualification and procedure of the obtaining OBC caste certificate have been ignored. सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टाने सांगितलेले जे काही अनेक निर्णय आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि
ही जी प्रोसिजर तुम्ही ॲडॉप्ट केलेली होती, म्हणजे घेतलेली होती सरकारनं अगोदरपासून, तिलासुद्धा लांब ठेवण्यात आलेलं आहे याच्यापासून. त्या ओबीसीसाठी वेगवेगळे जे तुम्ही नियम केलेले होते कशा रीतीने त्याला घ्यायचं ते बाजूला ठेवलं. तिसरं आहे द बेसिस ऑफ द इश्युअन्स ऑफ द सर्टिफिकेट अँड द बेसिस ऑफ इश्युइंग द व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बाय कास्ट स्क्रुटिनी कमिटी is already laid down in detail by following the procedure prescribed in 2000 Act and by rules notified on 31 August 2012. This rule provides the basis of great detail of the issuance of caste certificate and contains forms. जे काही जे आहे 2000चा ॲक्ट आहे आणि 2012मध्ये त्याच्यामध्ये जे काही जोडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कशा रीतीने ओबीसी ठरवायचं आहे त्याचे फॉर्म्स आहेत, फॉर्मेट्स आहेत वगैरे वगैरे ते सगळं दिलेलं आहे. These rules continue to hold the field as they have not been amended by following any procedure. हे काहीच तुम्ही 2000च्या कायद्यामध्ये हे जे रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते तुम्ही फॉलो केलेले नाहीत. फर्दरली द एक्झॅक्ट पर्पज ऑफ द GR इज ॲज वेग, एवढा वेग आहे त्याच्यामध्ये, अम्बिग्युटीज आहेत, काय म्हणाल त्याचा शब्द, संभ्रमित आहेत, ते वेग आहेत ते. दिस इज फॉर द रिझन दॅट द ऑस्टेन्सिबल पर्पज ऑफ द इश्युअन्स ऑफ GR dated 2/9/25 is recognized Hyderabad Gazetteer as a basis for issuance of caste certificates to persons of Maratha community who belongs to Kundi Maratha Kundi. The purpose we understand is already achieved by the notification dated 18th July 2024 pursuant to the recommendation of the Shinde Committee. हे जे काही करायचं होतं तुम्हाला हैदराबादच्या गॅझेटियर्समधून, हे सगळं 18 जुलै 2024मध्ये शिंदे कमिटीने केलेलं आहे काय, आणि त्याच्यामध्ये जे आहे 2012च्या रूल त्याच्यामध्ये ते अमेंड झालेले. ॲज पर आवर इन्फॉर्मेशन अवेलेबल इन पब्लिक डोमेन, जे आमच्यासमोर जी काही माहिती आहे, ॲज पर द इन्क्वायरी मेड बाय द शिंदे कमिटी आफ्टर देअर व्हिजिट टू हैदराबाद, दे हॅव सर्च टोटल 47,845 numbers of records in the district of Marathwada, and based on those records 2,39,671 applications were made for the issuance of the caste certificate, and the caste certificate were accordingly issued 2,39,021. Only 428 ॲप्लिकेशन जे त्यांनी शोधलं, 47,845 पानाचे रेकॉर्ड शोधले, आणि त्याच्यातून त्यांनी 2,39,671 शोधले. त्याचे सगळे त्यांनी मान्य केले, 428 फक्त रिजेक्ट केलेले आहेत. तर हे पण म्हणजे काम त्यांनी ते झालेलं आहे. Therefore 2nd September 2025 has no purpose for applying. म्हणजे गॅझेटियर जे तुम्ही वापरता त्याचं काम झालेलंच आहे, मग आता परत ते कशासाठी वापरतात, कारण तुम्ही जे ते शोधलेलं आहे ते सगळं. इन एनी केस सर्टिफिकेट शॅल बी इश्यूड टू ए कास्ट अँड नॉट ए कम्युनिटी. एखाद्या कम्युनिटीला, समाजाला असं देता येत नाही, कास्टला देता येतं, वर्ग आहे तो. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे तो, कम्युनिटी नाही. इवन दो इट्स ओनली फॉर द इश्युअन्स ऑफ कास्ट of Kundi, we respectfully submit that one caste could not have been singled out. तर हे सगळं जे आहे तुम्हाला पण कंटाळा आला असेल, वाचून वाचून आम्ही खूप त्याच्यामध्ये ना आता, म्हणून आम्ही जे शेवटला असं म्हटलेलं आहे तर हे सगळ्यांना आम्ही तुम्हाला देतो, त्यातलं तुम्हाला जेवढं काही दाखवता येईल सांगता येतील ते वाचा आणि ते द्या. आणि म्हणून आम्ही शेवटला सांगितलं, आम्हाला खात्री आहे, आशा आहे की आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो GR जो 2009
2925चा आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग काही त्याच्यामधले जे ॲम्बिग्युइटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित त्याच्यामध्ये काय जर ॲडिशन्स करायचे असतील